36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कर्जमाफीच्या अटी शर्ती रद्द झाल्याच पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना कर्जाची माफी मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज 10 जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निदर्शने आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव तिवसा तहसीलचे नायब तहसीलदार श्री कुरवळकर यांना मागण्यांचं निवेदन देऊन 21 जुलैला मुंबई आझाद मैदानावर जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. तिवसा तहसीलवर मागण्या: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, कर्जमाफीच्या जाचक रद्द करा, 2 लाखांची मर्यादा हटवावी, नियमित कर्जदारासाठी घातलेल्या कठोर अटी रद्द करा आणि त्यांना न्याय द्या, मायक्रो फायनान्स, सावकारी, सोने तारण कर्जाचाही कर्जमाफीमध्ये समावेश करा इत्यादी मागण्या आंदोलनात घेण्यात आल्या होत्या. आंदोलनाचं नेतृत्व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड महादेव गारकवार, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉम्रेड दिलीप शापामोहन यांनी केले. अजय गारकवार, अशोक राऊत, चंद्रा विघ्ने, मोहिनी शापामोहन, गुणवंत टोणे, हरिभाऊ सोनटक्के, राजू सोळंके, बांगरे अशा अनेकांचे आंदोलनात सहभाग होता. न्यूज G9 महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका तहसील कार्यालय या ठिकाणी आलेले असून येथील विशेष माहिती घेऊया. आज कॉम्रेड महादेव गारकवार, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष. आज 10 जुलै रोजी सरकारनं जे काही या ठिकाणी शेतकऱ्याला 7/12 कोरा करू, विना अटीनं कर्जमाफी करू, 2 लाखापर्यंत हे करू, ह्या सगळ्या ज्या घोषणा त्यांनी ज्या केल्या, परंतु आताच 2 दिवसाच्या अगोदर जे त्यांनी एक मीटिंग बोलावली होती, ज्याच्यामध्ये रोहित पवार आणि किसान सभा आणि इतरही शेतकरी संघटनेचे लोक होते, त्यांनी सांगितलं का परदेशी समितीचा जो त्यांच्यासमोर ज्या काही अटी शर्ती आहे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, परंतु ते करण्यासाठी मीटिंग बोलावली असताना मीटिंगच्या अर्धा घंटा अगोदर त्यांना एक कॉल आला आणि त्यांनी सांगितले का परदेशी समितीच्या समोर जो काही रिपोर्ट तुम्ही ठेवणार होतं, कारण परदेशी समितीचा कार्यकाळ समाप्त झाला आणि अर्धा घंट्याच्या अगोदर त्यांनी मीटिंग रद्द केली. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व तालुका पातळीवर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं या सरकारचा आम्ही निषेध नोंदवतो आणि कर्जामध्ये ज्या काही अटी शर्ती आहे ह्या ताबडतोब रद्द झाल्या पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी अनेक बियाणे विदर्भामध्ये जे बियाणे निघाले नाही आहे, ते बियाणे बोगस आहे, त्या बोगस बियाण्याची चौकशी करून ताबडतोब शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. विना अट जे काही 65% जे शेतकरी त्यांनी 50,000 जे काही अनुदान देणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी गुंडाळलेले आहे आणि त्यांना कर्जमाफीचा कोणताही लाभ झालेला नाही. परंतु सरकारनं घोषणा केल्याप्रमाणे अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी समाजाची अशी मागणी आहे का शेतकऱ्यासमोर जे तुम्ही कर्जमाफीचं आवाहन केलं, विनाअट शर्तीचं आवाहन केलं, त्या सर्व अटी रद्द करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्या कर्जमाफीचा लाभ झाला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या 21 तारखेला आझाद मैदानमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि जर हे केलं नाही, सरकारने धोका जो केलेला आहे त्या धोका पत्करून जो सरकारने या शेतकऱ्याचं संपूर्ण नुकसान जे केलं आहे ते ताबडतोब त्यांना विचार करून त्यांना विनाअट कोणत्याही प्रकारची अट न लावता संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे. तसेच 2019 पासून जे नियमित कर्ज भरते त्यांनाही या कर्जमाफीमध्ये आणलं पाहिजे आणि ज्या लोकांनी सोने तारण, सामाजिक संस्था, बँकापासून घेतलेले, खाजगी बँकापासून घेतलेले लोन, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारच्या मागण्या करून आम्ही या ठिकाणी आज 10 जुलै रोजी संपूर्ण तालुका पातळीवर आंदोलन करत त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही तहसीलदाराला निवेदन दिलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू अशी मी या ठिकाणी विनंती. कॉम्रेड दिलीप शापामोहन, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचं जिल्ह्याचा सेक्रेटरी म्हणून बोलतो आहे. शेतमजूर आणि किसान या दोन्ही वर्गाची अत्यंत समस्या या सत्ताधारी वर्गाने निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांच्या मजुरासाठी आतापर्यंत हे जे सरकार आहे आश्वासन देत आलेलं आहे, परंतु अनुभव असा आला की आज पावसाळा असताना शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर शेतकऱ्याचं बियाणं हे बोगस निघालं, उगवलं नाही, दुबार पेरणीचं संकट आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो शेतकरी कर्जबाजारी आहे, सरकारनं घोषित केलेलं कर्ज हे माझं मंजूर होईल या आशेनं आज शेतकरी या सरकारकडे आस लावून पाहत आहे. परंतु या आशेची निराशा या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली आहे
आजपर्यंत हा शेतकरी हा जगाला पोसणारा आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतीवर मजुरी करणारा जो शेतमजूर आहे, या दोन्ही वर्गाची आर्थिक अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे प्रचंड महागाई वाढलेली आहे, दुसरीकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे, मजुराला किमान वेतनासह अजून बंदोबस्त या सरकारनं केलेला नाही. जर तातडीनं शेतकरी आणि शेतमजुराचा हे प्रश्न निकालात काढले नाही, संपूर्ण कर्जमाफी केली नाही, शेतमजुराला किमान वेतन दिलं नाही, तर येत्या 21 तारखेला येत्या 21 जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्याचा आणि शेतमजुराचा प्रचंड एल्गार या महाराष्ट्रातून जाणार आहे आणि या सरकारला सळो की पडो करून ठेवला जाणार आहे. हा इशारा आज या ठिकाणी देतो. हे आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि ही आग आता प्रचंड एक आगीचं स्वरूप हे प्रचंड निर्माण झालेलं आहे. ही आग आता थांबणार नाही. जोपर्यंत शेतकरी शेतमजुराचे प्रश्न निकालात निघणार नाही तोपर्यंत ही आग विझणार नाही. हा इशारा आज मी देवेंद्र फडणवीस यांना देत आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.